मोसम कोणताही असो, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, हे सूप बनलंच पाहिजे. हे सूप हेल्दी, पौष्टिक, टेस्टी आणि एनर्जीदायी सूप आहे. जर तुम्ही जिम करत असाल किंवा डायटिंग करत असाल किंवा आजारी असाल तर हे सूप नक्की बनवून प्या. याच्यामुळे एनर्जी तर वाढतेच वाढते आणि बराच वेळ भूक लागत नाही. नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे व्हेज मंचन सूप, त्यासोबत कुरकुरीत क्रिस्पी नूडल्स, अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात तशा. सगळ्यात पहिलं मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1.5 लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे. आता पाण्यामध्ये घालायचं 1 चमचा तेल आणि पाव चमचे इतकं मीठ आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतले व्हेज हक्का नूडल्स आणि हे नूडल्स पाण्याला उकळी आलेले आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत नूडल्स. नूडल्स घातल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याला पलटी मारून घ्यायची आहे आणि नूडल्स एवढ्या शिजवायचे आहेत की ते आपण चेक केलं तर बोटाने अशा तुटल्या पाहिजे त्या. इथपर्यंतच आपल्याला नूडल्स शिजवायचे आहेत. याच्यापेक्षा जास्त नूडल्स शिजवायच्या नाही आहेत. आता आपल्या नूडल्स शिजलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि याच्यानंतर हा नूडल्स काढून घ्यायचे आहेत आणि गाळणीच्या मदतीने गाळून त्यातलं सगळं पाणी निथळून द्यायचं आहे आणि हे नूडल्स एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड होऊन द्यायचे आहेत. आता हे सूप बनवायची आपली पहिली स्टेप होती बरं का. आता ते नूडल्सचं पाणी फेकून अजिबात द्यायचं नाही. त्याच्यावरच पुन्हा जास्त पाणी घालायचं आहे. जवळजवळ 2 लिटर इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला हे व्हेज स्टॉक बनवायचं आहे. त्यासाठी जे सगळ्या आपण भाज्या चिरल्या होत्या, त्या सगळ्या भाज्यांचं जे वेस्टेज असतं ते सगळे ह्या स्टॉक बनवायसाठी वापरायचं आहे. कारण भाज्या अगोदर धुवून घ्यायच्या बरं का आणि त्याच्यानंतर हे आपल्याला हे वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता ते वेज स्टॉक बनतं आहे तोपर्यंत आपल्याला लागणार आहेत ह्या भाज्या. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या. आता मी लसूण बारीक कट करून घेतल्या, अद्रक बारीक कट करून घेतले, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, कांदा बारीक कट करून घेतला आहे, कोबी बारीक कट करून घेतला आहे, फुलकोबी बारीक कट करून घेतला आहे, गाजर बारीक कट करून घेतले, बीन्स बारीक कट करून घेतले, शिमला मिरची बारीक घेतली आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेले आहे. आता मी कढई गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचा आहे. तुम्ही इथं बटर पण वापरू शकता, तूप पण वापरू शकता, नाही तर कुठलं पण तेल वापरू शकता. आणि त्याच्यानंतर तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे, अद्रक घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. आता लसूण अद्रक 1 चमचा होतं बरं का. आता तो पण इकडं स्टॉक बनतं आहे तोपर्यंत एक मध्यम आकाराचा मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. पाववाटी इतकं कोबी होता, पाववाटी इतकं फुलकोबी होता, पाववाटी बीन्स, पाववाटी शिमला मिरची, पाववाटी गाजर, पाववाटी स्वीटकॉर्न आणि थोडीशी कोथिंबीर. आता कोथिंबीर इथं तुम्ही नका घालू, शेवटी घाला कारण ही जळण्याची शक्यता आहे. आता हे भाज्या मऊ होईपर्यंत शिजवायच्या आहेत. खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण त्याचा फुल गॅसवरतीच भाज्या शिजवायच्या आहेत. त्याचा क्रंचीपणा टिकून राहायला पाहिजे. आता स्टॉक तयार झालेला आहे आणि आता गाळून घ्यायचं आहे आणि आता वेस्ट भाज्या ह्या टाकून द्यायच्या आहेत. फक्त याचंच पाणी आपल्याला फक्त वापरायचं आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे या स्टॉकला, वेज स्टॉक. आता इकडं भाज्यामध्ये हे स्टॉक घालायचं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे. अगदी हे सूप जसं हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये टेस्ट लागते त्यापेक्षा पण भारी टेस्ट लागते बरं का. आणि बनवायला पण अगदी साधं सोपं आहे. आता मी जवळजवळ ही कढई गच्च भरलेले आहे. 2 लिटर इतकं पाणी आहे हे आणि याच्यामध्ये थंड पाणी वापरलेलं नाही, सगळं पाणी गरम पाणी वापरलेलं आहे. आता 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. कारण या कॉर्नफ्लोअरमुळं आपल्या त्याच्यानंतर इथं 1 चमचा व्हिनेगर घातले,
1 चमचा चिली सॉस घातला आहे, 1 चमचा सोया सॉस घातला आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे. आणि इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लोअर आता मी स्टॉकचंच पाणी, थंड पाणी, थोडंसं थंड झालेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे कॉर्नफ्लोअर चांगलं मिक्स करून याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या सूपला दाटसरपणा छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. बघा लगेचच कलर कसा चेंज झालेला आहे. आणि चवीनुसार टेस्ट बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा इतकी साखर घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण ते सॉसेस घातल्यामुळं, साखर घातल्यामुळं टेस्ट अशी बॅलन्स होते. आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आता चांगलं उकळलेलं आहे आता आपलं सूप. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता हे बॉईल केलेले नूडल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत, क्रंची, क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही बाजूनी असा हलकासा गोल्डन करून कलर येऊन द्यायचा आहे. आणि मस्त क्रिस्पी नूडल्स झाले आहेत, काढून घ्यायचे आहेत. आणि मस्त आता आपलं व्हेज मंचव सूप तयार झालेलं आहे. त्यासोबत कुरकुरीत क्रिस्पी नूडल्स पण तयार झालेले आहेत. आपण आता हे सर्व करूया. अगा रंग पण बघा किती छान आलेला आहे, त्याचं टेक्स्चर पण किती छान दिसतंय आणि टेस्ट पण खूप छान लागते, खूप भारी लागते. तुम्हाला असं वाटणारच नाही हे सूप तुम्ही घरी बनवलं आहे. अगदी तुम्ही एखाद्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन सूप पिता तसंच हे सूप लागतं बरं का. तर आता पावसाळा चालू आहे, तर हे सूप तुम्ही नक्की आठवड्यातून एकदा तर नक्की बनवायला पाहिजे. याच्यामुळं काय होतं, आपल्याला मुलं सगळ्याच भाज्या खात नाहीत. याच्यामुळं आपल्याला हेल्दी, पौष्टिक आणि एनर्जीदायी हे सूप मिळतं आणि आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. बघा आजी आजोबांना सगळ्या व्यवस्थित भाज्या खाता येत नाही, मुलांना पण सगळ्या भाज्या व्यवस्थित खाता येत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही सूप नक्की बनवून त्यांना देऊ शकता. आता बघा आपण आता सर्व करूया आणि एका वाटीमध्ये मस्त अशा नूडल्स ठेवायचे आहेत. आणि बघा मस्त आपली अशी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन सूप, त्यासोबत कुरकुरीत क्रिस्पी नूडल्स तयार झालेले डिश तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करायची नाही, लाईक करायला पण कंजूसी करायची नाही आहे. तर